नागपुर में भारतीय जनता पार्टी के उत्तर नागपुर वार्ड अध्यक्ष सचिन साहू की दिन दहाड़े धारदार हथियारों से हत्या कर दी गई थी। इस जघन्य घटना के बाद से इलाके के नागरिकों और कुछ बीजेपी कार्यकर्ताओं में भारी आक्रोश है। प्राप्त जानकारी के अनुसार घटना के बाद गुस्साए नागरिक और कार्यकर्ता सड़कों पर उतर आए और जोरदार नारेबाजी और प्रदर्शन किया। उन्होंने सड़क को जाम कर दिया और ऐलान किया कि जब तक आरोपियों को गिरफ्तार नहीं किया जाता तब तक वे धरना खत्म नहीं करेंगे। स्थिति की गंभीरता को देखते हुए बीजेपी शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी घटनास्थल पर पहुंचे। बता दें कि मृतक सचिन साहू बीजेपी के एक सक्रिय कार्यकर्ता थे। सूत्रों के अनुसार उनके पास इलाके के कुछ गुंडागर्दी करने वाले लोगों के संबंध में शिकायतें आई थी। सचिन साहू लगातार इन गुंडों पर कार्रवाई करवाने का प्रयास कर रहे थे। इसी वजह से यह संदेह जताया जा रहा है कि गुंडागर्दी करने वाले तत्वों ने ही उनकी हत्या की है। पुलिस ने इस मामले में तत्परता दिखाते हुए 2 आरोपियों को पकड़ लिया है और अन्य आरोपियों की तलाश जारी है। बीजेपी शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी ने यह भी बताया कि उन्होंने पुलिस और प्रशासन से यह मांग की है कि पकड़े गए आरोपियों की प्रॉपर्टी पर भी उचित कानूनी कार्रवाई की जाए। भाजपचा आमचा वार्डाचा अध्यक्ष आहे सोनू साहू। मी स्वतः त्याच्या घरी जाऊन गेलो आहे जेव्हा बूथ प्रमुखांची बैठक होती तेव्हा, आणि तो समाजासाठी झटणारा मुलगा होता, कमी वयाचा पण दडपणकने भाजपचं काम करणारा मुलगा होता। काल त्याच्या घरी त्याच्या मुलाचा वाढदिवस होता। तो रिफ्रेशमेंटसाठी वस्तू खरेदी करायला बाहेर निघाला आणि त्याच्या निर्घृण हत्या झाली। ही हत्या झाल्यानंतर वस्तीत संताप झाला आणि आज रस्ता रोको केला। जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही असा निर्णय घेतला। हा निर्णय घेतल्यानंतर यांची सर्व मागणी आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांसोबत बोललो, सीपी साहेबांसोबत चर्चा झाली। त्यांची मागणी होती की त्याला अटक झाला पाहिजे, सगळ्यांना अटक झाला पाहिजे। एक अटक झालेली आहे, बाकी प्रोसेस मध्ये आहे, माहिती मिळालेली आहे। 1-2 दिवसात सर्व अटक होते। त्याचे परिवारच्या लोकांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलेला आहे। या षडयंत्रामध्ये ज्या ज्या लोकांनी त्यांना मदत केली आहे त्या सगळ्यांवर मकोका लागू होईल असं डीसीपी साहेबांनी आश्वासन दिला होता। परिवारच्या मुलासोबत जेव्हा आम्ही बोलणा करून दिला, ज्याची हत्या झाली त्याचा भाऊ सोबत माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः आश्वस्त केला की त्यांच्यावर मकोका लागेल, हे माझी जबाबदारी आहे आणि ते जुने हिस्ट्री शीटर आहे, जुने गुन्हेगार आहे, म्हणून ते बाहेर निघू शकणार नाही। इथपर्यंत कारवाई पोलिसांच्या माध्यमातून मी करून देतो अशा विश्वास त्यांनी दिला। यासोबतच त्यांनी हेही सांगितलं की मकोका लागल्यानंतर त्यांच्या ताब्यात जेवढी गरीब लोकांची गोरगरिबांची प्रॉपर्टी मध्ये त्यांनी कब्जा करून ठेवलेला आहे ते सर्व प्रॉपर्टी सरकार गव्हर्नमेंट अटेच करेल आणि याच्यातले जेवढे अवैध बांधकाम आहे ते सर्व तोडण्यासाठी ताबडतोब महानगरपालिकेची परमिशन घेऊन ती कारवाई सुद्धा पोलिसांच्या माध्यमातून करण्यात येईल हे विश्वास त्यांनी दिलेला आहे आणि परिवाराला आश्वासन दिलेलं आहे की हे कारवाई लवकरात लवकर करण्याच्या दृष्टीने मी स्वतः लक्ष घालून हे कारवाई करायला लागलो। भाजपतर्फे काही मदत करण्यात येणार आहे का सर? कारण की परिवार आहे त्यांचा भाजपचे वाढत आहे। हे सर्व प्रेसमध्ये सांगण्याचा विषय नाही आहे। मदत सांगून करणं हे काही योग्य बाब नाही आहे। तो साहू समाज माझ्या परिवारासारखा विषय आहे। माझे 3 पिढीचे त्या साहू समाजासोबत संबंध आहे, म्हणून ते वैयक्तिक बसून जे करता येईल ते करण्याच्या वैयक्तिक। धन्यवाद। या पहिले पोलीस स्टेशनला गेले होते, रिपोर्ट दिली होती, मात्र लाच मागितली आणि योग्य ती कारवाई झाली नाही। काय ती शिकायत आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना केली आहे। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की जे दोन्ही पोलीसवाले आहे PSI पाटील आणि इकडचा ठाणेदार दोघांवर ते कारवाई करतील। धन्यवाद।